राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा वारा वाहू लागताच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर धरल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीच्या सरकारमधला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू करून प्रचाराला दणक्यात सुरुवात केली। अजितदादांच्या पाठोपाठ लगेचच महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रचाराला सुरुवात केली। या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काकापुतण्याचा प्रयत्न पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी देखील यात्रेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाच्या मैदानात उतरण्याचं नियोजन केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पितापुत्र देखील संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढणार असल्याचं बोललं जातंय। आता या यात्रेचा फायदा शिवसेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत होणार, तसंच जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांना प्रसिद्धी मिळतीये, अशीच प्रसिद्धी शिवसेनेच्या मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रेला मिळणार का, याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यात लोकसभेला फटका बसल्यामुळे महायुती खडबडून जागी झाली आहे। लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला टाळण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे। अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभर जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत, तर दुसरीकडे शरद पवार हे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचतायत। अजितदादांना लोकसभेला मोठा फटका बसला आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील पराभवाला सामोरे जायला लागू नये यासाठी अजित पवारांनी राज्यात 8 ऑगस्ट पासून नाशिक मधल्या दिंडोरीमधून आपल्या जनसन्मान यात्रेला सुरुवात केली आहे। या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतोय। अजित पवारांचा महायुतीतला सहभाग भाजपसह शिवसेनेच्या अनेक नेत्यांना पटला नाहीये। अजित पवारांमुळेच महायुतीला फटका बसल्याचं भाजप शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे, परंतु तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत। त्यांनी यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, पण काही दिवसानंतर त्यांच्याकडून मुख्यमंत्री शब्द वगळून माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळतंय। जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात जिथे जिथे ते जातात तिथल्या बॅनर्सवर माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करून लाडकी बहीण योजनेचं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करताना त्याचं संपूर्ण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अजित पवार करत असल्याचं दिसून येतंय। अजित पवारांनी चालू केलेल्या या जनसन्मान यात्रेचा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत फायदा होणार हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल। त्याचप्रमाणे महायुतीमधला घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत एकूण 15 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 6 जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश मिळालं। परंतु महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा आणायचं असेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन करायचा असेल तर महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येईल याकडे महायुती सरकारचं लक्ष आहे। म्हणूनच तर आता अजित पवार यांच्या पाठोपाठ शिवसेनेकडून मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या यात्रेची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने होणार असून यात्रेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवर जाऊन शिवसेना आध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी प्रचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे। या यात्रेतून हिंदू धर्म, पारंपरिक संस्कृतीच्या लोककलेच्या माध्यमातून मतदारांना साथ घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं दिसतंय। अद्याप तरी या यात्रेला कधी सुरुवात होणार हे स्पष्ट झालेलं नसलं तरी यात्रेला लवकरच सुरुवात होईल असं दिसतंय। आता शिवसेनेकडून सुरू करण्यात येणाऱ्या या यात्रेचा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना किती व कसा फायदा होणार आणि विरोधकांना कसा फटका बसणार हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।